असं आहे की ही विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते। त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता। त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसवू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील हाच माझा प्रश्न आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे गटाकडे ते संबंधित खाते आहे, ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता। आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो, कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही। पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान